आदित्य, इनकी कहानी अलग है. आदित्य के एक ही मुस्कान पे हजारों फिदा आहे. पण तसं काही करू नको. पहिल्या बॉलवरचा स्कोअर ऑफ विकेट कट करण्याचा प्रयत्न. लाईन चुकीच्या तळाला गेली. उजयष्टीच्या खूपच बाहेरची जो टप्पा पाहतोय आपण. चेंडू बाहेर वळतोय आणि अतिरिक्त धावेनी मात्र पहिल्याच बॉलवरती खातं उघडलं गेलं. बॉलर पाहतोय आपण नंदू. एक जबरदस्त ऑलराऊंडर या टीमचा पाहतोय. यावेळेस पाहतोय की आपण टर्न केले चेंडूला पाहतोय आपण डीप मिडविकेटकडे चेंडू ट्रॅव्हलिंग झाला. त्या दरम्यान मात्र एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट. आता मात्र खातं उघडतोय संदीप. आपलं स्वतःचं टीमची धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरते ती 2. मनीष हा एक मला वाटतं की या टीमचा आयकॉन नाहीये. हरेश पाटील वर मोठी जबाबदारी असेल कारण की दोन्ही टीमसाठी हा सामना खूप मोठा आहे. म्हणजे असं म्हटलं तर आदित्य नॉकआउट मॅच आहे. आता यानंतर सर्वच मॅच नॉकआउट होतील. शेवटी कुठले 6 संघ असेल उद्याच्या दिवसामध्ये सुपर 6 साठी. हा फटका डाव्या बॅटनी आहे. टर्न केले चेंडूला पाहतोय स्कोरलेक आणि मिडविकेट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय आणि त्या दरम्यान मात्र फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल बॅटर. खातं उघडतोय मनीष आपला आणि टीमची धावसंख्या 3 बिनबाद. यानंतर जो सामना होईल चला जीत 11 टीमचा संगणक आणि लाईफ लाईन टीमचा संगणक. यस यानंतर सामना कडक पाहायला मिळेल. एक युवा प्रेरणादायक विचाराचा खेळाडू तो म्हणजे NB नयन भोईर आणि दुसरीकडे एक भिवंडी टेनिस क्रिकेटला परिपक्व खेळाडू म्हणजे सना भिवंडी सूरज जोशी. आणि दोन्ही संघाने एक एक सामने जिंकले तर म्हणजे तो डू और डाय. दरम्यान आडव्याटने फटका पाहतोय आपण. टर्न केल्या चेंडूला प्रत्येकदा मिडविकेट एरियाकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय आणि या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एका ट्रॅकवर 2 गाड्या म्हणजे इथून ऍक्सिडेंट होणार म्हणजे धावचीच्या स्वरूपात 1 शॉट म्हणजे एकही धाव नाही या बॉलवरती. नन्नवले पाहते माझ्या निश्चित पंकज पाटील आमच्या सोबत आहेत. निश्चित पंकज ज्या प्रकारे तुझा खरपूस समाचार घेतला काय कारण आहे यामागे? बॅट पॅक चालू आहे जरा बघू आता. कबूल केलंय बॅट पॅच चालू आहे. निश्चित दरम्यान हवेत आहे आणि याच बरोबर विकेट पतन पाहायला मिळाला. आल्या पावली मात्र परतीचा आमचा आवाज पोहोचवण्याचं काम करताना डीजी मास्टर. दरम्यान कवयना परत एकदा सिव्हिल इंजिनियर पिंपळगर गावाचा एक खूप मोठं व्यक्तिमत्व पाहताना विकी वाकडे साहेबांचा बारीक लक्ष असतोय आणि नो डाऊट माझे खास मित्र मनोज दादा यांचं नेहमी हन्सिंग असो समीर स्पोर्ट पिंपळगड टीमला त्यांच्याकडून मोठं योगदान असतोय. समीर बीट्स ऑर्केस्ट्रा 5 बॉल झालेले आहेत. जय जोशी उतरू शकत नाहीये अन्यथा षटक. यस हे बघा जे नियम आहे ते आपण फॉलो करायचे मित्र. त्याला आपण परतीचा प्रवास करायचा आहे कारण की जो रूल आहे यस यस झाला क्लिअर झाला. आता बाकीचं काय गोंगट करू नका. क्लिअर झालंय.
तर नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण सोमनाथ त्याला एका बॉलवरती एक षटकार पण ठोकू शकतात. एक बॉल कमी करणं म्हणजे टीमसाठी तो चांगले संकेत नसते. नवीन बॅटर खेळपट्टीवर आलाय तो सोमनाथ. यावेळेस पात्र हा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि इथं मात्र झेल ड्रॉप आणि इथं आल्या या बॉलवरती 2 धावा अतिशय किमती. तिसरी पण धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथं मात्र आता फनी मोमेंट पाहतोय आपण. भाग मिल्का भाग, भाग मिल्का भाग. हे बघा, एक बॉल जर कमी केला तर 4 धावा कमी झाल्या असत्या. क्रिकेट याला म्हणतात, कारण की कुठल्याही बॅटरला कमी लेखून समजू नका. 4 धावा या आल्या या बॉलवरती. टीमची धावसंख्या आता मात्र धावसंख्या 7 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यानंतर दोन्ही टीमची कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. जीत 11 विपक्ष लाईफलाईन 11 टीमचे कॅप्टन टॉससाठी. एकीकडे मी आताच उल्लेख केला होता काही वेळेपूर्वी की स्टार ऑफ पिंपळकर एक युवा ब्रिगेडर नयन विपक्ष. दुसरीकडे परिपक्व टेनिस क्रिकेटचा महारथी पाहतोय आपण सूरज जोशी. खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण इथून नॉकआउट आहे. प्रत्येक सामने नॉकआउट आहे. त्यामधून मला वाटतं की 2 संघांनी सुपर 6 मध्ये प्रवेश केलेला आहे. एक म्हणजे ऋग्वेद आणि दुसरा संघ अविदादा यांचा तो म्हणजे आशुराज आणि पवन म्हणजे पाटी. 3 संघ क्लिअर झाले. 3 टीम मध्ये काटेकी 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 टक्कर पाहायला मिळेल. नॉकआउट च्या स्वरूपात स्पर्धेला महत्त्व प्राप्त झालंय. ठीक नशीब काल तुझ्या नशिबात जसं दादा नव्हते कॉमेंट्री करताना. पहिला बॉल पाहतोय की आपण लाईन चुकीची हाताळल्या गेली. वाईटचा इशारा येतोय. बॉलर रुपेश मारा करतोय. टीमची धावसंख्या 8. क्रमांक दुसरं षटक प्रगतीपथावर आज अतिशय झकास सामने पाहायला मिळाले. त्यामधून पाहतोय की आपण आजच्या दिवसातला हा जवळपास 7वा सामना आपण कव्हरेज करतोय. चांगला बॉल, ग्रेट डिलिव्हरी पाहतोय आपण. टप्प्यापर्यंत सपकन निघून गेले विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं सुरुवात खराब झाली होती पण काय कमबॅक केले रुपेश या बॉलरनी. राजेश बजागे दादा निश्चित सातत्याने व्यासपीठावर येऊन आपल्या गावाच्या पोराचा क्रिकेटचा आनंद घेताना. हा फटका फर्स्टला चांगला जेल कंप्लीट. तू चल मैं आया. अजून एक धक्का बसलाय. टीम पाहतोय बॅटिंग. पाटील 11चे स्पॉन्सर निश्चित दिलपेश दादा पाटील यांच्याकडून जयस याला मात्र 2 षटकाराला तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि मला वाटतं की पाटील 11 जर क्वालिफाईड केली तर कॉमेंट्रीसाठी त्यांनी सुद्धा बक्षीस लावलेलं आहे. दिलपेश दादाचं मनापासून मी आभार व्यक्त करेन. नाही तुमची ही मस्करी आम्हाला मान्य असते आणि खरोखरच असे एक क्वचित व्यक्तिमत्वात कॉमेंटर लोकांवर अंपायर लोकांवर प्रेम दाखवणार आहे. आता त्या सोपं नाही आहे की सकाळपासून माईकमध्ये बोलणं. आणि तसं दादा पाटील सरांना सुद्धा माहीत आहे. यावेळेस पात्र अजून एक विकेट प्राप्त होईल का. आणि इथं मात्र पाहतो की आपण खाली शेतामध्ये चेंडूचा टप्पा आहे आणि एक सिंगल या बॉलवरती आली. टीमची धावसंख्या पाहतोय आता मात्र
9 कासव गोत्रीने धावसंख्या पुढे सरकताना चांगलं षटक हाताळतोय गोलंदाज जर पाहिला पण रुपेश नावाचा बॉलर अप्रतिम आणि सर्व सिनियर खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं पण निखिलेश बजाक यांचं प्रदर्शन थोडंसं मला वाटतं की खराब पाहायला मिळतोय कारण की एकाच लाईनचे आम्ही 2 व्यक्ती आहेत एक अंपायर दुसरा कॉमेंटेटर सातत्याने भेट होत असते चांगला बॉल प्रत्येकदा खोलट टप्प्याचा चेंडू होता आता मात्र धावेसाठी संघर्ष करताना पाहतोय आपण जानकी 11 टीमचे बॅटर पंडित जोशी 11 टीमचे बॅटर कठीण यावेळेस पात्र चांगला शॉर्ट पिच चेंडूचा वापर करून घेतलाय स्लो बाउन्सरचा वापर परफ्युम डिलिव्हरी म्हणता येईल विकेट किपरच्या हातामध्ये आहे आणि काय कमालीचे षटक हाताळलंय पहिल्या षटकामध्ये फक्त 7 त्यानंतर मात्र एक वाईट एका सिंगल अजून एक चांगला षटक नंदू यांनी सुरुवात अतिशय प्रतिम केली होती त्या संधीचं सोनं करताना ट्रम्प कट ऑफ गोलंदाज रुपेश या बॉलरला पाहतोय आपण पुढचा बॉल सफल झालाय अजून एक हा चेंडू मला वाटतं की परत टाकावा लागेल डाव्या टीच्या बाहेरचा बॉल पंच वाईट घोषित करताना धावसंख्या दुहेरी प्रवेश करते ती 10 आतापर्यंत 3 आघाडीचे बॅटर परतीचा प्रवास केलाय हा बॉल वाट पाहतोय क्षेत्ररक्षक त्याला सकवलंय आता मात्र नॉनस्टॉप कडे चेंडू अतिशय वेगात सरकताना आणि तिथं मात्र क्रिकेट कम फुटबॉल जास्त पाहायला मिळतोय आणि त्यापूर्वी मात्र 2 रन्स अक्षय पाटील होता तिथं शेख टीम स्वर्गीय पंडित जोशी 11 संघाला सुवर्ण संधी कोणत्याही बॅटरनं 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर लगावले तर तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राईज यशोदाताई पंडित जोशी मॅडम यांच्याकडनं दिलं जाईल यस प्रत्येक व्यक्तिमत्वाचं मोठं योगदान आहे आणि आपण आत्ताच नुकतं एक अलाउन्स ऐकली आमच्या आई ताई सुद्धा कमी नाही आहेत आपल्या एका पोराच्या खेळाचा उत्साह वाढवण्यासाठी पाहतोय आपण तर टीम मिटिंग जास्त घेऊ नका यानंतर अजून 2 सामने कव्हरेज करायचे आहेत चला मित्रांनो तब्बल 3 वाजून मला वाटतं की 45 मिनिटं झालेले आहेत 4 वाजत आले यानंतर 2 सामने खेळायचे आहेत तर त्यासाठी आपण टीम मिटिंग कमी करा कारण की उद्या फक्त आपल्याला सुपर 6चे 3 आणि 2 सेमी आणि एक मेगा फिनाले एवढे सामने ठेवायचे आहेत कारण उद्या प्रत्येक सामने 5 षटकाचे होईल आणि अपेक्षा करूया की अंतिम सामना 6 षटकाचा झाला पाहिजे खऱ्या अर्थाने ही माहिती देताना परत एकदा अनंत दादांचं आगमन झालंय आणि अनंत दादा आज मात्र तुम्हाला भेटल्याशिवाय जाणारच नाहीये आज भेटल्याशिवाय ग्राउंडच्या बाहेर पाय ठेवणार नाहीये आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला आपण PPL मग पर्व पहिलं असो दुसरं असो की तिसरं असो पण हा पर्वाचा खऱ्या पडद्यामागचा पाठीमागच्या पडद्याचा हिरो कोणी असेल तर अनंत पाटील दादा आहेत या PPLचे खरा हिरो दादा आहेत आणि त्याच्याच मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोरं ते आपलं योगदान देतात अशी माहिती ऋतिक दादा आम्हाला देताना नो डाऊट म्हणतात ना पर्दे के पीछे क्या है पर्दे के पीछे हमारे आनंद दादा आहे ग्रेट सातत्याने आम्ही पाहतोय की करसनदाजीच्या ऑफिसला सातत्याने भेट असतात आणि कट्टर शिवसैनिक मी तर म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये दादा आहे अगदी बरोबर यावेळेस पाहतोय की आपण हवेत आहे आणि यावेळेस पाहता चांगला झेल टिपल्या गेला जल्लोष पाहतोय आपण मोठा विकेट होता
अतिशय क्लास झेल टिपल्या गेला आणि आता मात्र तुचेल मया हरीश वर मोठी जबाबदारी असेल. इथून मात्र 30 षटक आहे, धावा फक्त ती 12. हरीशला वन मॅन आर्मीचा रोल अदा करावा लागेल. आल्या पावली हा फटका A1 क्वालिटीचा आलेला ब्रँडेड षटकार. वा भाई वा. आयोजक कमिटीचे सिव्हिल इंजिनियर धन्यवाद द्यायचे. घाई घाई ना सई बाई सई गलाव पाट्याला हात घाई घाई ना कलस लावलाई नवरीचे डोई ना आमचे आकांक्षा नवरीचे डोई न सई बाई सई गलाव पाट्याला हात घाई. आता मात्र षटकरची अटॅक जर पूर्ण केली तर सिव्हिल इंजिनियर विकी यांच्याकडून तब्बल 1000 आणि हा षटका मारल्यानंतर 500 रुपये दिल्या जाईल. पण एका टप्प्याने चेडू सीमा रेषा पार पार. षटकार नाही आहे, चौकार आहे. आता मात्र या षटकामध्ये यशच्या विरुद्ध आक्रमण केलंय. पंकज पहिला पण हरेश जेव्हा खेळू कृष्ण बाहेर निघाला तापून आलेला होता आणि तापून आल्यानंतर माणसाला पहिल्याच बॉलवर काय कडक फटका खेळला. फोर्सिंग अफाट शक्ती आणि कॅमेऱ्याच्या डोक्यावरती हा चेंडू गेला होता. निश्चित आमचे पंकज यांचे जिगरी यार आहेत. हरेश 2 वर पाहतोय की 500च्या स्ट्राईक रेटने 3 स्टार. पंकज विकी आणि हरेश वा स्टार भरपूर आहेत गावामध्ये. चला आपण लगेच वेळेला महत्व द्यायचं आहे. धावसंख्या जर पहिले आपण धावपलकावर इथं मात्र निश्चित आता एकच चांगली धावसंख्या म्हणता येईल. येणारे 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि हरेश नावाचा ब्रँड खेळपट्टीवर आहे. अजून एका धमाका पाहतोय आपण. फटका फटलाय, हाफ चान्स आहे, पूल मध्ये कन्व्हर्ट करता आलं नाहीये आणि त्यापूर्वी मात्र या बॉल वरती 2 रन्स कंप्लीट करतोय बॅटर हरीश. धावगती वाढवण्याचा प्रयत्न करताना पाहतोय आपण. धावसंख्या आता मात्र चांगली आहे पाहतोय आपण. 23 धावा 24 धावा धावपलकावर पाहतोय आपण. हरीश आला पावली मात्र आक्रमण केलं होतं. 3 वर जर पाहिलं आपण 1 चौकार 1 षटकार असे फटके त्याच्या बॅटमधून पाहिले आपण. फटके पे फटके, हरीश के झटके. हरीश ब्रँड आहे या टीमचा पाहतोय आपण. गती परिवर्तन ओळखलंय, परखलंय, चेंडूला पाठवलंय सरळ क्षेत्राच्या हातात. मोठा धक्का धक्का बटलाय टीमला पाहतोय आपण. अतिशय क्लास बॉलिंग अटॅक का पहिला. आपण ज्या प्रकारे गती परिवर्तन केलं होतं, बोट फिरवली होती. हेमंत आलाय, हेमंत पाटील आलाय. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे आणि हा पोर्शिंग फटका पाहतोय आपण. फटका फटलाय, चांगलं झेल कंप्लीट. अजून एका बॅटरला सोडावं लागेल मैदान. तू चल
चला टीम मीटिंग कमी करायची आपण. बॅटर आलाय खेळपट्टीवर पाहतोय आपण. आता मात्र स्थिती नाजूक पाहतोय आपण. बॅटिंग करणारा संघ जो पाहतोय आपण स्वर्गीय पंडित जोशी 11 हा संघ प्रथम बॅटिंग करतोय. कमालीचं सुरुवात मिळाली होती खास हरीश याला, मात्र एक फिरकी घेणारा बॉल होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, त्या जाळ्यात अडकला आणि मोठा धक्का बसलाय टीमला. नवीन बॅटर खेळपट्टीवर आलाय तो म्हणजे पाहतोय की आता आपण चला व्यासपीठावर थोडंसं आवाज कमी करायचा आपण, कारण की पाठीमाग जे आमचे चिमुकले आहेत पाहतोय की आपण. नवीन बॅटर खेळपट्टीवर मयूर आलाय. शेवटचे षटक गोट्या कमालीचा बॉलर आहे, कित्येक वर्षापासून 40+ संघटनेमध्ये जॉईन, आणि गोट्या दादांचं आकर्षण तोच कायम आहे. आणि जे पाहतोय की आपण ज्यांनी आम्हाला 2 टाइम चहाची एक खूप चांगली पंढरपुरी चहाची सोय केलेली आहे असे आमचे स्वर्गीय सुंदराबाई बालाराम पाटील यांच्या समर्थ दिनेश बालाराम पाटील दादांचं खूप कौतुक करावं लागेल. एकदा आपण निश्चित त्यांच्या ला भेट द्यायची आहे. पंढरपुरी चहा पिओ और बार बार पिते रहोगे. चेक बघा, अंपायरने डिसिजन दिलाय. नंदू दादा फिल्डिंग लावून घ्या लगेच. सगळे आले एकत्र, अंपायरने डिसिजन दिलाय. दरम्यान आमच्यासोबत शेखरजी भोईर आमच्या समवेत जॉईन आहेत. शेखर बीट्स नावाने ऑर्केस्ट्रा त्यांचा देखील भरपूर फेमस आहे, परंतु उद्याच्या दिवसामध्ये मनोज भोईर यांचा ऑर्केस्ट्रा आपल्याला पाहायला मिळणार आहे याच क्रीडा नगरीवरती. आणि नक्कीच साथ मला वाटतं शेखर दादांची सुद्धा आहे. शेखर बीट्स देखील आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. जर कोणाला लग्नाच्या हळदीच्या ऑर्डर द्यायचे असतील तर कॉन्टॅक्ट करा शेखर दादांशी. आणि तसेच मला वाटतं हॉटेल करणचे ते को ओनर देखील आहेत. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. सुरुवात अतिशय अप्रतिम पाहायला मिळाली गोट्या या बॉलरच्या माध्यमातून. आणि साहिल तुम्ही खूप छान उल्लेख केला. साखरपुडा लग्न सराईचं कार्यक्रम आहे, जर तुम्हाला ऑर्केस्ट्रा हवं असेल तर पिंपळघर नगरीमध्ये या. आणि यावेळेस पात्र हॅट्रिक पूर्ण केली आहे, वेगळी हॅट्रिक. विनोद पाटील लागोपाठ 3 झेल, हा पण एक विक्रम आहे. चला जीत 11 आणि लाईफलाईन टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे, कारण की इथून मात्र धावसंख्या फक्त 25 आहे. काय चांगलं षटक गोट्या हाताळतोय. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 2 निर्धाव आणि हा विकेट प्राप्त केलाय. गोट्या सज्ज होताना परत एकदा हा फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडले. 2 क्षेत्राच्या मधून चेंडू बाउंड्रीला चिरून सीमा रेषा पार, चौकार. निशांच्या बॅटमधून आला आहे एका चांगला चौकार. अजून एक हा बॉल गती कमी केली होती, बोट फिरवली बॉलवरती, थोडासा बाहेर लेट स्विंग पाहायला मिळालं. अजून तो स्विंग कायम आहे. गोट्या या बॉलरचं अतिशय अप्रतिम षटक पाहिलं आपण. मला वाटतं की या इनिंगचा शेवटचा बॉल, या बॉलवरती येईल धावा किती. पहिली आळी, दुसरीची मागणी मात्र होताना पाहतोय. चांगलं तालमेल पाहिलं, चांगला थ्रो आलाय विकेट किपर एंडकडे आणि 2 धावा या बॉलवरती कंप्लीट. शेवटी मात्र जाता जाता एक विकेटचं पतन अजून पाहायला मिळेल धावचीच्या स्वरूपात. अशा तऱ्हेनं धावसंख्या ती 27, 31 आहे आणि 32 धावाचं एक छोटंसं आव्हान उभं केलंय. आपण जातोय टॉस बॉक्समध्ये, तिथे मात्र सज्ज आहेत साहिल शेलके. ओ टू द टॉस बॉक्स. चला दोन्ही टीम कॅप्टन या आपण टॉससाठी. मला वाटतं आता काटेकी टक्कर. चला टॉस बॉक्स खाली करायचा आहे, टॉस बॉक्स खाली करायचा आहे.
एका बाजूला नयन भोईर आणि आनंदजी पाटील दादा या ठिकाणी आहेत. स्वर्गीय सुधाकर खंडू भोईर टॉस बॉक्स. येस, नाणेफेकी झालेली आहे. मान्यवरांना विनंती, आपण स्थानबद्ध व्हायचं आहे. मला असं का वाटतंय की दोन्ही टीम्स इथेच उभ्या आहेत. काटेकी टक्कर आहे. सूरज जोशी, नयन भोईर. सूरज, टॉस जिंकलाय, काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतला. समोर नयन भोईर जो भन्नाट फॉर्म मध्ये आहे. सूरज जोशी वैयक्तिक फॉर्म मध्ये आहे. टीम आत्ता कुठेतरी परफॉर्मन्स दाखवायला सुरुवात केली आहे. या मॅच मध्ये कितीच्या आत रोखण्याचा प्रयत्न? कमीत कमी स्कोअरमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि माझी टीम एकदम चांगली टीम आहे, कारण की मला सपोर्ट करतात म्हणून मी चांगला खेळतो आणि ते पण चांगला खेळतात, कारण की त्यांच्यामुळे माझा खेळ होतो. नक्कीच कमीत कमी पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. या मॅच मध्ये कोणावरती जास्त अपेक्षा असतील? जे 11 खेळाडू खेळतील त्यांच्यावर सर्वांवर माझी अपेक्षा आहे, कारण की कोणी एकावर कधी क्रिकेट नसतो. जे 11 खेळतात त्यांच्यावरच क्रिकेट असतो पूर्ण. काही चेंजेस टीम मध्ये? हो, प्रत्येक वेळेस चेंजेस आहे, कारण की 13 खेळाडू आहेत. एक इन एक आउट होतच असतो. प्रत्येक वेळेस आम्ही एक इन आउट करतोय. नयन, नाणेफेकी गमावली, बॅटिंग करावी लागेल. टॉस जिंकला असता काय डिसिजन असा? मी बॅटिंगच करणार होतो. म्हणजे मनासारखं अगदी घडलंय. टॉस उडवण्यासाठी तुम्ही ॲज अ कॅप्टन म्हणून आता आलात. सो बॅटिंग करत असताना कोणत्या बॅटरवरती या मॅचमध्ये जास्त अपेक्षा असतील? अपेक्षा तर सर्वांकडून असेल. ज्यांना कोणाला बॅटिंगची संधी मिळेल त्यांनी आपला 100% देण्याचा प्रयत्न करा. शेवटी गावची लीग आहे, सर्वांकडून सारखी अपेक्षा ठेवू शकत नाही. प्रत्येक एक एन्जॉयसाठी खेळा आणि मजा आली पाहिजे लोकांना, असा क्रिकेट खेळा. नक्कीच. सूरज जोशी समोर आहे. नयन चांगल्या फॉर्म मध्ये आहे. तुझ्या व्यतिरिक्त कोण असे खेळाडू आहेत, एखाद दुसरं नाव जे तुझ्या माइंडमध्ये येते जो चांगला खेळ अपेक्षा? तर मागील सर्व सामने बघितले तर आमच्या संघामध्ये भावेश यांनी चांगला अष्टपैलू खेळाडी दाखवली. बॉलिंग बॅटिंग दोन्ही चांगली केलेली आहेत. त्यानंतर ज्यांना संधी मिळाली, विदेत झाला, दाद्या झाला, दादो झाला, जे सगळ्यांनी चांगला खेळ दाखवला. तसेच जे प्लेइंग 11 आहे सर्वांना संधी समान असते. सर्वांनी चांगला खेळ दाखवावा. सो नाणेफेकी झाली कंप्लीट. नाणेफेकी जिंकलेली आहे टीम जीत 11 ने प्रथम बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. येस, धन्यवाद साहिल शेळके. चला, पहिला जोडा 32 धावांची गरज. पहिला षटक संदीप याचा पहिला चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू असेल हवेमध्ये मिड विकेटला. हो, झेल झाला ड्रॉप. 2 बिघाडा काम बिघाडा. संघाची धावसंख्या 2 वर 32 धावांची गरज. जोरदार अपेल. नॉट आउट. 32 धावांची गरज. 32 रन्स रिक्वायर्ड फॉर विनिंग दिस मॅच फॉर जानकी 11 वर्सेस रायवल अगेन्स्ट पंडित जोशी 11. उद्या खरामध्ये इथं तमाशा आहे ना, का काय तमाशा आहे की ऑर्केस्ट्रा आहे? नाही नाही, पण या आहे का माल आहे का? विदाउट माल. अच्छा 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 अच्छा, येस. मग तुमचं सामान सगळ्यांदा बांधावं लागेल. आलं ना तर कोपऱ्याच्या वाटे एकदम घट्ट बांधा, म्हणजे हालचाल करायला नको अजिबात. आणि हा यस पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न चेंडू केला. बॅकवर्ड पॉईंटला एक धाव मिळते. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत. टोटल स्कोईज 7 फॉर ऑन बिन बास 7 वर. अतिशय दमदार आयोजन. उद्या मात्र खरा दिवस आहे. एंटरटेनमेंट ऑर्केस्ट्रा. ज्यांना ऑर्डर द्यायची असेल शेखर बीच आणि मनोज भैर यांचा दमदार ऑर्केस्ट्रा. समीर बीच, जर तुम्हाला ऑर्डर द्यायच्या असतील लग्नाच्या कुठलाही नाकवाचा स्वॅग म्हणजे सिस्टम हॅक. सोना चांदी घालत हाताला विस्कीचा.
पंधम पहिला ब्रेक थ्रो, पहिल्या विकेटची अकालबाटी, पहिल्या विकेटचं एन्काउंटर, धावसंख्या 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडी कारण 1 डाऊनची एंट्री. तर जयेश शेळके यांनी जरा सॉन्ग वाजवा जरा प्लीज, त्यांच्या नावाने टायटल सॉन्ग. आहे वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे आमचे सर्वांचे लाडके पिंपळगावचे दोनही डॉक्टर्स या ठिकाणी आमच्या क्रीडा नगरीमध्ये PPL ला भेट देण्यासाठी येत आहेत. लाईफलाईन संघाचे ओनर डॉक्टर जयेश शेळके आणि डॉक्टर शुभ आगमन होत आहे ज्यांनी आपल्याला PPL साठी प्रथम द्वितीय तृतीय तसेच बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे. असे आमचे सर्वांचे लाडके पिंपळगर गावचे डॉक्टर जयेश शेळके साहेबांचं शुभ आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. वेलकम, सुस्वागतम, आपलं PPL मध्ये हार्दिक स्वागत. तसेच डॉक्टर कल्पेश भोईर साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील PPL मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर डॉक्टर जयेश शेळके म्हटल्यानंतर खूप मोठं नाव, कारण मला वाटतं आताच नुकताच त्यांनी 5वं हॉस्पिटल उघडलेलं आहे दिवांजूर या ठिकाणी. येस, मेडिसिटी हॉस्पिटल नवीन त्यांनी उघडलं आहे दिवांजूरला, मानकोली नाक्यावरती 5वं हॉस्पिटल त्यांनी उभारलेलं आहे. क्या बात आहे. यस, जयेश शेळके आणि कल्पेश भोईर दोन्ही डॉक्टर आहेत. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका दमदार असतो. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, नेत्रदीपक टायमिंग, चेंडू पुश केलाय. 2 धाव मिळते. संघाची धाव संख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोईज प्रथम पहिल्या षटकात धावाले तब्बल 12, 32 धावांची गरज. 2 धावा मिळतील. फलंदाज विनोद आणि नंदू. हो यस, पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह, ताकदवर स्ट्रोक बनतो. टायमिंग 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या तब्बल 13 वर, 16 वर, 15 वर. 15 रन्स, 17 धावांची गरज. अतिशय चांगले क्रिकेट. PPL पिंपळगर प्रीमियर लीग उद्या ऑर्केस्ट्रा इथं फुल धमाल. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खोदून काढण्याचा प्रयत्न पण जाईल नो मॅन्स लँड मध्ये कवचच्या दिशेनं. खरं म्हणजे दोघांची वस्तू धाव झाली असती, परंतु प्रतिसाद याने मात्र काही प्रतिसाद दिला नाही. आणि हा धक्का बसाल दुसरा. अर्जुन. नक्कीच आपण प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज पाहतो त्या आम्हाला डॉक्टर जयेश शेळके साहेबांनी त्यांच्या पिताश्री स्वर्गीय ॲडव्होकेट मोतीरामजी शेळके साहेबांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केलेल्या आहेत. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच त्यांनी एक अनाऊन्समेंट केली होती. PPL पर्व जेव्हा सुरू झालं, पहिल्या पर्वामध्ये जी अनाऊन्समेंट केली होती की जेव्हापर्यंत PPL सुरू राहील तेव्हापर्यंत डॉक्टर जयेश शेळके साहेब आपल्याला तसेच प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक
पुरस्कृत करत राहणार आहेत. सो त्यांचं आम्ही पुन्हा एकदा पिंपळघर ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. यस, ज्यांनी स्पर्धेला जयेश शेळके डॉक्टर. हो हो, येस, अक्रॉस द लाईन. आडवा पट्टा, एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली तब्बल 17 व 17 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2/17. पहिल्या षटकात 12वा, दुसरा षटक प्रगती पदावर. पहिलं संदीप यांनी 12 धाव मधले एकही विकेट नाही, एक मात्र विकेट होती. त्याच्यानंतर प्रथम. चला, 14 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. मध्ये 15 धावांची गरज. हो हो, येस, पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. स्टेअर केला चेंडूला. चेंडूला डिपेश गलीला. धावा मिळतील तब्बल 2 धावा. 3 धावांचा बेनिफिट. 3 धावांनी संघाची धावसंख्या झाली तब्बल 20 धावा आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. बॉल राहिली तब्बल 13. लास्ट डिलिव्हरी. तर पंडित जोशी, जानकी 11. डावकऱ्याचा फलंदाज अर्जुन. हो, ये चांगला चेंडू. स्विंग अँड मिस. अप्रतिम डिलिव्हरी. षटक क्रमांक 2 फिनिश. पहिल्या षटकात 12 धावांनी, दुसऱ्या षटकात तब्बल 8 धावा. चांगला बॉलिंग अटॅक केला, दमदार गोलंदाजी केली आणि 12 चेंडूमध्ये पाहिजे जिंकण्यासाठी 12 धावाचे. 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 12 रन्स. प्रति षटका मग 6 धावांची गरज. उद्या ड्राय डे आहे ना. प्रथम अजूनही मॅच मध्ये बाकी आहेत 2. ओनली 1 मॅच लेफ्ट. उद्या तिकडं आहे डे नाईट काळोखात तिकडं. कामोटे रात्रीचा खेळ चाले. जे मजा राहत काळोखात आहे ते दिवसा नाही हो. उजेडात मजा नाही. रात्री कुठे पण खरं म्हणजे ऑर्केस्ट्रा तुमचा उद्या नाईट उद्या नाईट पाहिजे इथं खरी म्हणजे अजून मजा आली असती. तेच ना, पोलीस त्यांचा त्रास आहे म्हणून ना. म्हणजे आपल्याला हो, म्हणजे आपण खरं म्हणजे त्रास द्यायला नाही पाहिजे ना पोलीस साहेबांना. ते आपल्या सेवेसाठी आहेत बाबा. आणि हा यस पुल केलाय. जबरदस्त टायमिंग. चेंडू हवेमध्ये आहे. थांबा. संडे आहे. संडे मंडे. यस कमरेच्या खाली फक्त लागता कामा नये. नाही भले कुठेही लागू द्या. ओनली 1 रन्स टोटल झाल्या धावा. दोन धावांनी संघाची धाव संख्या वृद्धिंगत 26. राहिल्या फक्त इनमिन 6 धावांची गरज आणि बॉल बाकी 10. अतिशय सोपं आव्हान जुजबी. याच्यानंतर सामना होईल तो पंडित जोशी नाही आणि याच्यानंतर जीत 11 आणि लाईफ लाईन जे हॉस्पिटल आहे कुठं नाकावर आहे मानकोलीच्या ना. नाही इथं जवळच आहे. आणि हा चेंडू गेला हवेमध्ये डिपिश कव्ह पॉइंटला. तर 2 धावा मिळतील. राहिल्या फक्त मी 4 धावा. खरं म्हणजे मॅचेस ना क्रिकेटच्या आणि जत्रा बाहेर ठेवायचे कधी पण.
त्या बाहेरच्या बाहेर बरं आहे हो, काही लपडी उपडी झाली तर आउट आणि आउट. कोण जादूगर आहे? कसले जादूचे प्रयोग करतोय? अरे तो दुसरा एक बंगाली बाबा आहे ना कुठला ते जादूगर, तुमचं सामान म्हणतो गायब करतो. हा मस्कर नाही करत. त्यांचे जादूचे प्रयोग बघायला गेले की मग सामान असा घट्ट आवळून ठेवायला लागतंय. कधी गायब तुमचा तुम्हाला पत्ता लागणार नाही. डॉट बॉल. ओहो येस, पुन्हा एकदा चांगला चेंडू. जर चौकार आला नसता मागच्या पहिल्या चेंडूवर तर दमदार गोलंदाजी. पहिल्या षटकात 12 नंतर मात्र 8. जो ग्राफ टोटली कोलॅप्स. नक्कीच 40+ खेळाडू, उत्कृष्ट खेळाडू भातवड गावचे कैलासजी नाईक यांचं शुभागमन झालंय. दादांना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं. हेच आहेत ते जादूगार कैलास. येस, कैलास नाईक जादूगर आहेत. बघूया तुम्हाला थोड्याच वेळात त्यांचे जे प्रयोग. आज काय का उद्या आहे? वादवडच. अच्छा हा, अच्छा अच्छा. मग ते काय जादूचे प्रयोग करणार काय तुम्ही पण असं सांगताय ना. तर सामना जिंकलाय, फिनिश. विनोदजी भोईर साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील PPL मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय आदरणीय विनोदजी भोईर साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅच खेळाडू नाव सांगायचं आहे नंदू पाटील. पुन्हा एकदा नंदू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. वेलकम विनोदजी भोईर साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं पुन्हा एकदा पिंपळघर प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. नंदू, आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. वेलकम कैलासजी नाईक साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील